आपल्याला या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये नवीन टॉपिकची सुरुवात करायची आहे। टॉपिक खूप सोपा आहे, फक्त तुम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे, ऐकायचं आहे आणि याच्यातले जे गोष्ट मी हायलाइट करतो ते लक्षात ठेवायचं। सीईटी मध्ये डायरेक्टली क्वेश्चन येतो, जसं की तुम्हाला रेशोवर क्वेश्चन येतो, मोनोहायब्रिड क्रॉसचा रेशो काय आहे, डायहायब्रिड क्रॉसचा रेशो काय आहे, किंवा जे मेंडेलची थेरी आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स आहे, लॉ ऑफ इनहेरिटन्स आहे, या सगळ्या गोष्टीवर क्वेश्चन येऊ शकतो। टॉपिकचं नाव आहे इनहेरिटन्स। खूप जास्त डीप मध्ये न जाता जेवढं एक्झाम ओरिएंटेड आहे तेवढं आपण बघायचा प्रयत्न करूयात, कारण की हा टॉपिक समजायचं म्हणलं तर हा कन्सेप्च्युअल टॉपिक आहे, पण पेपर मध्ये क्वेश्चन जे येणार आहेत ते आपल्याला फॅक्च्युअल येतात। तर पहिली गोष्ट असणार आहे आपल्याला की या ठिकाणी पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग्स कोण आहेत, पॅरेंट आणि ऑफस्प्रिंग यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी असतात। फॉर एक्झाम्पल मी आणि माझे वडील, आमच्या दोघांमध्ये काय सिमिलॅरिटी आहे, त्यांना 2 डोळे होते, मला डोळे, म्हणजे सिंपली मॉर्फोलॉजिकली, एनाटॉमिकली, फिजिओलॉजिकली सेम आहे, पण काही वेगळे पण आहे। त्यांचा कलर एकदम डार्क असेल किंवा फेंट असेल, माझा कलर डार्क असेल, फेंट असेल, हे काय झालं, व्हेरिएशन। इनहेरिटन्स म्हणजे त्यांच्यापासून काय कॅरेक्टर माझ्यामध्ये आले, म्हणजे सिंपली ट्रान्सफर ऑफ अ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग इज नोन ॲज अ इनहेरिटन्स। आणि जेव्हा हे होत होतं तेव्हा काही बदल घडला, काही चेंजेस होते, त्याला म्हणायचं व्हेरिएशन। ओके, आता बघा हे सिंपली म्हणजे तुम्हाला एवढं समजलं की इनहेरिटन्स म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ अ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग। आता याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात क्रोमोझोम्स, म्हणजेच कोण, जीन्स, हे पण महत्त्वाचा रोल प्ले करतात। ठीक आहे, त्यासोबतच हायब्रिड कसे सीड प्रोड्यूस होतात तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, विच आर क्रोमोझोमल डिसऑर्डर, याच्यावर पेपरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो बरं, क्रोमोझोमल डिसऑर्डर। आता टॉपिकच्या एंडिंगला आहे, आपण ते बघून घेऊया। पुढे बघा, पहिला जो पॉइंट आहे क्रोमोझोम्स अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स, म्हणजे क्रोमोझोमचा रोल कसा आहे, त्यासोबत इनहेरिटन्सचं मेकॅनिझम काय आपल्याला बघायचं आहे। ऑलरेडी मी आत्ताच सांगितलं की बाबा इनहेरिटन्स म्हणजे काय, परत सांगतो, ट्रान्सफर ऑफ अ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन, किंवा ट्रान्सफर ऑफ अ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग। ओके, द ट्रान्समिशन ऑफ अ जेनेटिक इन्फॉर्मेशन। आता जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, जेनेटिक म्हणजे आपले अनुवंशिक माहिती, ती फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज नोन ॲज अ हेरिडिटी, किंवा त्याला अल्टरनेट शब्द आहे इनहेरिटन्स। ते अल्टरनेट शब्द आहेत बरं, हेरिडिटी आणि inheritance, and the mechanism of inheritance was successfully investigated before the chromosomes had been observed, genes were known. ओके बघा, क्रोमोझोम जेव्हा जगाला माहित नव्हते तेव्हा सुद्धा माहित होती बाबा इनहेरिटन्स कसं होतं, मग तेव्हा जो अभ्यास केलाय तो जीन्सवर केलाय, जीन्स। ओके, द सेगमेंट ऑफ डीएनए और फ्रॅगमेंट ऑफ डीएनए कॉल्ड एज द जीन्स, म्हणजे आपला डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड असतो डबल स्टँडर्ड, त्याचा छोटासा तुकडा म्हणजे जीन, तेव्हा डिस्कव्हरी झाली होती, त्याच्यानंतर क्रोमोझोमची डिस्कव्हरी झाली, तेव्हापासून माहिती की आपल्याला या ठिकाणी इनहेरिटन्स काय आहे। तर त्याच्यामध्ये खूप योगदान दिलेला व्यक्ती, सायंटिस्ट म्हणलं तर ग्रिगर मेंडेल आहे, दॅट इज अ सन ऑफ अ पीजन फार्मर, वॉज बॉर्न इन अ मोरविया, ते लक्षात ठेवू नका, ग्रिगर मेंडेल, हे खूप महत्त्वाचं, यांनी नेमकं काय दिलंय, फर्स्ट गेव द ॲक्युरेट एक्सप्लेनेशन फॉर द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स बाय युझिंग द हायब्रिडायझेशन टेक्निक। आता पहिला व्यक्ती आहे जो ॲक्युरेटली काय दिलेला आहे, आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की इनहेरिटन्सचं मेकॅनिझम कसं होतं। मग त्यासाठी जो एक्सपेरिमेंट केलाय ना, त्या एक्सपेरिमेंट जी टेक्निक होती त्याला म्हणायचं हायब्रिडायझेशन टेक्निक। त्या टेक्निकचं नाव काय आहे, हायब्रिडायझेशन टेक्निक। मग आता हे करण्यासाठी त्याने काहीतरी ट्रेट्स निवडले, ट्रेट्स आर द नथिंग बट द कॅरेक्टर्स, गुणधर्म। ट्रेट म्हणजे काय, गुणधर्म, म्हणजे इनहेरिटन्स ऑफ 7, खूप महत्वाचा हा शब्द, 7, किती, 7 ट्रेट्स म्हणजे कॅरेक्टर, कोणामध्ये, इन अ गार्डन ट्री, दॅट इज अ गार्डन ट्री, बायसम सटायबो म्हणतो आपण त्याला सिंपली। ठीक आहे, आता हे 7 ट्रेट, आता जे ट्रेट असतात ना बेटा ते अल्टरनेट असतात, जसं मी दिवस म्हणलो त्याचा अल्टरनेट काय ते रात्र, सिंपली त्याच पद्धतीने मी काळा म्हणलो दुसरा पांढरा, अल्टरनेट असतात ना, सेम त्याच पद्धतीने ट्रेट दे आर इन द फॉर्म ऑफ अल्टरनेट। पण अल्टरनेट म्हणजे कसं, तुम्ही इथं बघू शकता, देर आर 7 कॉन्ट्रास्टिंग पेअर्स, त्याला एक खूप छान शब्द आहे बायोलॉजीमध्ये, दे आर नोन ॲज द कॉन्ट्रास्टिंग पेअर, अपोजिट पेअर, दॅट इज नोन ॲज द कॉन्ट्रास्टिंग पेअर। तर आता या ठिकाणी जे कॉन्ट्रास्टिंग पेअर असतात ते 2 प्रकारचे असतात, एकच असतो कॉन्ट्रास्टिंग पेअर, तसे 2 प्रकार पडतात, एक असतो डॉमिनंट आणि दुसरा असते रिसेसिव्ह, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह। आता डॉमिनंट मध्ये बघा, आता इथं सीडचा शेप आहे, सीडचा शेप, सीड म्हणजे बीचा शेप कसा आहे, एक राऊंड आणि दुसरा रिंकल। तुम्हाला जर इथे डायग्राम दिसत असेल, राऊंड म्हणजे बरोबर गोल आकार आहे, रिंकल म्हणजे थोडं त्याचं जे सर्कम्फरन्स आहे सिंपली असं झालेलं आहे। त्याच्यानंतर सीडचा कलर, त्या सीडचा कलर काय, त्याच्यामध्ये पण 2 प्रकार, कॉन्ट्रास्टिंग पेअर आहे ना, तो म्हणजे एक येलो आणि दुसरा ग्रीन। पॉडचा शेप, पॉड म्हणजे शेंगाचे जे वरची कव्हरिंग असते, दॅट इज द पॉड शेप, ती इन्फ्लाटेड और द कॉन्स्ट्रिक्टेड, आणि हे आपण बघलेलं आहे। त्याच्यानंतर पॉडचा कलर ग्रीन कलर असतो किंवा येलो कलर असतो, फ्लावरचा कलर पर्पल किंवा व्हाईट, आणि फ्लावरची लोकेशन, यंदा याच्यावर पेपर क्वेश्चन येऊ शकतो, फ्लावरची लोकेशन, ॲक्झियल जी असते ना,
ऍक्झियल ती लोकेशन असते ती डॉमिनंट असते आणि जी टर्मिनल असते ना ती म्हणजे रिसेसिव्ह. सिंपली आता मी थांबलोय, सपोज मी एक प्लांट आहे तर माझं जे डोकं दिसतंय ना हे ऍक्सिसला आहे, वर आहे, याला म्हणायचं ऍक्झियल. आणि हे जे माझे हात दिसतात दे आर द टर्मिनल आहे. ओके, पुढे त्याच्यानंतर प्लांटची हाईट मध्ये काय येणार आहे? शॉर्ट आणि डॉर्फ. हे पण महत्वाचं आहे, शॉर्ट आणि डॉर्फ. ओके, हे किती पेअर आहेत रे? 7 आहेत ना, आणि ट्रेट 7 आहे, टोटल बघलं तर 7 दोन्ही 14 वाले. ठीक आहे. आणि हे प्लांट कोणतं आहे? पायसम सटायलम. त्यालाच आपण कोणतं प्लांट म्हणतो? गार्डन पी किंवा त्याला म्हणतात पी प्लांट म्हणतात. बरं तुम्ही हे जर बघितलं ना त्या पी प्लांटला जर बघलो, त्या सीडला बघलो, हे तुम्हाला डायरेक्टली विजिबल आहे. असं बघल्याबघल्या कळते त्याचा कलर कोणता आहे, त्याचा शेप कसा आहे, त्याची हाईट कशी आहे, त्याच्यावर फ्लावरची पोझिशन कशी आहे, ऍक्झियल पोझिशन आहे की टर्मिनल पोझिशन आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं समजून असतात. ओके, मला थोडं प्रॉब्लेम आला ऍक्झियल आणि टर्मिनल मध्ये. टर्मिनल म्हणजे वरचं रिजन ना, मी बरोबर सांगितलं ना? पुढे आता त्याने सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. स्टडीड इंडिव्हिज्युअली वन ऍट अ टाइम. प्रत्येकाचा एका वेळेस एकदा अभ्यास. म्हणजे आता जर त्यांनी प्लांटची हाईट घेतली, टॉल घेतला, लगेच नंतर त्यासोबत डॉर्फ, म्हणजे प्रत्येकाच एका वेळेस त्याने एक घेतला आणि त्यांचा अभ्यास केला. ओर इन अ कॉम्बिनेशन, म्हणजे जर त्याने एकच स्टेट वापरला त्याला म्हणायचं मोनो हायब्रिड. मी सांगितलं ना मेंडेलनं कोणती टेक्निक वापरला होता? हायब्रिडायझेशन टेक्निक. ओके, मग त्यानं फक्त सिंगल ट्रेट घेतला, त्या सिंगल ट्रेटला म्हणायचं मोनो हायब्रिडायझेशन, मोनो हायब्रिड. ओके, जर दोन वापरलं तर दॅट टेक्निक इज नोन एज द डाय हायब्रिड. आता याचा क्रॉस वाला आहे म्हणून त्याला म्हणायचं मोनो हायब्रिड क्रॉस. त्याचा पण क्रॉस वाला आहे म्हणून त्याला म्हणायचं डाय हायब्रिड. तुम्हाला प्रश्न पडतो मग एक वापरला, दोन वापरला, तीन वापरला, हो ना, डाय हायब्रिड क्रॉस. ओके, पण आपल्याला बुक मध्ये फक्त आहे दोन, मोनो आणि डाय. त्याच्यावर पेपर मध्ये क्वेश्चन येतात. ऑफ 2 or 3 कॅरेक्टर ऑफ अ टाइम अँड ही प्रोसीड द डेटा मॅथमॅटिकली. आणि सगळ्यात महत्वाचं तो मॅथमॅटिशियन पण होता चांगल्या पद्धतीचा. तो काय केलेला, हा जो डेटा आहे तो मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली त्याचे अरेंजमेंट केला आणि त्यातून आउटपुट काढला. आणि त्याचा फायदा आता आपल्याला होतो जेनेटिक्स मध्ये. ठीक आहे. मेंडेल पोस्टुलेट काही प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी विच देन बिकम द फंडामेंटल लॉज ऑफ हेरिडिटी. त्याने काही गोष्टी सांगितलेल्या आहे ॲज अ प्रपोज्ड बाय कोरेन्स. बघा मेंडेलच्या नंतर जो खूप महत्वाचं योगदान असेल ते कोणाचं आहे? कोरेन्स आहे. अँड ही व्हिज्युअलाइज दॅट द ट्रेट्स as such are not inherited physically. बघा जे ट्रेट आहेत ना हे फिजिकली इनहेरिटेड होतात का? नाही, बाय समथिंग. त्याला नाव सांगता नाही, काय म्हणलं तो? बाय समथिंग दॅट प्रेझेंट इनसाइड द गॅमेटिक सेल. असं काहीतरी आहे त्या गॅमेटिक सेल मध्ये, ते ट्रान्सफर होते. त्याला सांगता आलं का ते काय आहे? पुढे कोणतरी सांगेल टू दिस समथिंग ही कॉइन टर्म फॅक्टर्स. पेपरमध्ये क्वेश्चन येतो की बाबा हू कॉइन टर्म फॅक्टर्स. एक्झाम्पल ऑप्शन मध्ये येतात मेंडेल, ग्रेगर जॉन मेंडेल, त्याच्या खाली कोरेन्स. उत्तर काय असणार आहे? कोरेन्सनं सांगितलं की बाबा काहीतरी गॅमेटिक सेलच्या मध्ये असते आणि त्याला काय म्हणायचं? फॅक्टर्स. त्याला काय म्हणायचं? फॅक्टर्स. हा महत्वाचा पॉईंट आहे, ज्याला सांगतो ते लक्षात ठेवा. and that are responsible for the expression of the particular trait and character. And he proposed that factors are particulate in nature. The Mendelian factors are now termed. आता जे मेंडेलने पण सांगितलंय, कोरेन्सनं पण सांगितलंय that they are known as the genes. पहिले त्याला म्हणायचं होतं फॅक्टर्स, आता काय म्हणतात त्यांना? जीन्स. म्हणजे आता मी असं म्हणतो का फॅक्टर्स एका जनरेशन कडून दुसरीकडे जातात. आता आपण काय म्हणतो? जीन्स कॅन ट्रान्सफॉर्म वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. म्हणजे पहिल्यांदा त्याला फॅक्टर्स म्हणले ते कोरेन्सनं म्हणलेलं आहे, त्याच्यानंतर त्याला टर्म काय आली? जीन्स. अँड दिस फॅक्टर्स ऑकर्स इन अ पेअर. ओके, दिस फॅक्टर्स आर ऑकर्स इन अ पेअर्स. बघा याचा सिक्वेन्स असा आहे: ट्रेट्स, फॅक्टर्स, जीन्स. ट्रेट्स कोण दिले? मेंडेल. फॅक्टर्स कोण दिले? कोरेन्स. आणि या मेंडेलच्या किंवा या फॅक्टर्सला पुन्हा नाव काय पडलं? जीन्स. मग आता आपण कोणते फॉलो करतो? जीन्स त्याला म्हणतो. जीन्स सुद्धा पेअर मध्ये प्रेझेंट आहे इन द पॅरेंट अँड सेग्रिगेट. सेग्रिगेट म्हणजे एकमेकापासून दूर होतात फ्रॉम इच अदर ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. हे एक वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन. ऑलरेडी आपण याच्या अगोदर पण लेक्चर गॅमेटोजेनेसिस बघलोत ना. गॅमेटोजेनेसिस मध्ये मायटोसिस होते की मिओसिस होते? मिओसिस होते. ओके, तर मिओसिस होणार आहे ना, एकापासून 4 तयार होणार आहेत. हॅप्लॉइड डिव्हिजन, रिडक्शनल डिव्हिजन होणार आहे त्या ठिकाणी. तर या ठिकाणी गॅमेट एकमेकांपासून दूर जातात. ओके, दॅट सेग्रिगेट. सेग्रिगेट म्हणजे दूर होणे. फ्रॉम इच अदर ड्युरिंग द गॅमेट फॉर्मेशन विदाउट द ब्लेंडिंग. म्हणजे हे एकमेकांमध्ये मिक्स होत नाही. एवढ्याच मधला फक्त एकाच ठिकाणी क्वेश्चन येऊ शकतो, तो म्हणजे फॅक्टर्स, ट्रेट्स आणि त्यासोबतच जीन्स. ओके, लक्षात ठेवा. आता बघायचं रिझन फॉर द मेंडेल सक्सेस. कारण की मेंडेलचं एवढं मोठं नाव कसं आलेलं आहे जेनेटिक्स मध्ये, त्याचं काय सक्सेसचे रिझन्स आहेत. त्यातला पहिला बघा
His experiment is a very carefully planned and involved large sample. आता जे पायसम सटायरम जे ट्री आहे किंवा प्लांट आहे त्याच्यामधून जे त्याला सॅम्पल भेटत होता ना ते खूप जास्त प्रमाणात होता आणि हे पूर्ण प्लॅन्ड होता. एक दुसरी गोष्ट, ही केअरफुली रेकॉर्डेड द नंबर ऑफ प्लांट्स ऑफ ईच टाइप आणि एक्सप्रेस हिज रिझल्ट इन अ रेशो. आणि याने काय केलेलं आहे, जेवढे जे प्लांट आहेत त्याला प्रॉपरली रेकॉर्ड केलेलं आहे प्रत्येक टाइपचे आणि त्याचे त्याने रेशोज काढलेला आहे, म्हणजे सिम्प्लिफाय केलेला आहे. कारण की तो काय होता, एक मॅथमॅटिशियन होता, त्यासोबत त्यानं स्टॅटिस्टिक्सचा पण अभ्यास केला होता. म्हणून त्याचं ते नॉलेज आणि हे जेनेटिक्सचं ऑब्झर्वेशनचं नॉलेज कंबाईन करून हे त्याचं काय झालेलं आहे, सक्सेसमध्ये हेल्प केलेलं आहे. म्हणजे त्याचं जे एक्सपेरिमेंट आहे त्या एक्सपेरिमेंटला प्रॉपरली अनालिसिस करण्याचं काम केलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला या ठिकाणी. आणि नेक्स्ट पॉईंट, इन द पी प्लांटला आपण पायसम सटायरम म्हणतो. याच्यामध्ये कॉन्ट्रास्टिंग जे कॅरेक्टर आहेत ना, असं बघल्या कळते. त्याची हाईट मोठी आहे, याची हाईट कमी आहे. तो टॉल आहे, हा डॉर्फ आहे. याचे जे बर्ड्स आहेत किंवा फ्लावर ते टर्मिनल आहेत, याचे फ्लावर्स कसे आहेत, ॲक्झियल आहेत. याचा सीडचा कलर येलो आहे किंवा ग्रीन आहे. म्हणजे असं बघल्या समजत होतं. म्हणजे हे त्याचं यश होतं ना. इन द पी प्लांट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कॅन बी इझिली रिकॉग्नाइज्ड. पेपरला येऊ शकते बरं. Which are the following are the reasons of the Mendelian success? असा क्वेश्चन डायरेक्टली येऊ शकतो आणि खाली ऑप्शन देतात, म्हणून हे लक्ष देऊन ऐका. And the 7 different character, किती होते रे, म्हणलो ना मी 7 different character in a pea plant where control by single factor each. म्हणजे एक जीन आहे किंवा एक फॅक्टर आहे, तो दोघांना कंट्रोल करतो. म्हणजे या टॉलला आणि या डॉर्फला. ओके, हे होतं. And the factors are located on the separate chromosomes and these factors are transmitted from generation to the generation. हे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढे ही इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ डॉमिनंट अँड रिसेसिव्हनेस. त्याच्यामध्ये कोणी म्हटले का, नाहीये. यानं सांगितलेलं की बाबा कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड द रिसेसिव्ह कोण दिलेली आहे कन्सेप्ट, मेंडेलनं, ग्रिगर जॉन मेंडेल. अँड बिफोर लर्निंग अबाउट द मेंडेल्स एक्सपेरिमेंट लेट अस एक्वाइटेड द जेनेटिक टर्म्स. म्हणजे काय जेनेटिक टर्म्स आहेत ते आपल्याला इथं बघायचे आहेत. याच्यावर पण एक्झाममध्ये क्वेश्चन डायरेक्टली येऊ शकतो. त्यामधला पहिली जी टर्म आहे लक्षात द्या, 16-17 टर्म्स आहेत लक्षात ठेवायचे. त्यातली पहिली आहे कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे कॅरेक्टर आहे ना आपल्याला गुणधर्म, सिंपली म्हणजे त्याचं कोणतं फीचर, एखादं ठराविक स्पेसिफिक फीचर. म्हणजे सिंपली कॅरेक्टर इज अ नथिंग बट द स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल, त्याच्या स्टेमची हाईट, उंची, एवढंच हे त्याचं काय कॅरेक्टर आहे. त्याच्या फ्रूटचा, त्याच्या फ्लावरचा कलर, ही त्याची काय आहे, एक कॅरेक्टर आहे. त्याचं काय आहे, ते कॅरेक्टर आहे. पुढे ट्रेट म्हणजे अन इनहेरिटेड कॅरेक्टर, म्हणजे असं कॅरेक्टर जे पुढच्या जनरेशन मध्ये जाऊ शकते. इट इज डिटेक्टेबल व्हेरियंट. म्हणजे जसं की ट्रेट म्हणजे ना, ट्रेट हे कॉन्ट्रास्टिंग पेअर मध्ये असतात. ओके, बघा लक्ष द्या. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. हाईट, कॅरेक्टरचं एक्झाम्पल काय आहे, हाईट, उंची. ट्रेटचं एक्झाम्पल सिंपली असं जे ट्रान्समिट होते, हाईट ट्रान्समिट होत नाही. एकतर मोठी हाईट म्हणजे टॉल ट्रान्सफर होईल किंवा डॉर्फ. हे काय झालं, दे आर द ट्रेट. समजायला मी काय म्हणलं, कॅरेक्टर म्हणजे हाईट. मग आता हाईट डायरेक्ट हाईट ट्रान्सफर होणार आहे का, नाही. एक तर टॉल हाईट ट्रान्सफर होईल, नाही तर डॉर्फ किंवा मिडल जे काय आहे ते, म्हणजे ते झाले ट्रेट. ट्रेट म्हणजे अशा गोष्टी जे काय होतात, इनहेरिटेड होतात. द इनहेरिटेड कॅरेक्टर इज नोन ॲज द ट्रेट्स. एक्झाम्पल मध्ये टॉल जेवढे काय आपण 14 बघितलो ना त्या ठिकाणी कॉन्ट्रास्टिंग पेअर मध्ये 7 2 14, ते सगळेच्या सगळे ट्रेट्स आहेत. ते सगळेच्या सगळे काय ट्रेट्स आहेत. त्याच्यानंतर फॅक्टर्स. आठवते ना फॅक्टर्स कोण म्हटलं होतं रे, फॅक्टर्स कोरेन्सला म्हटलं होतं ना फॅक्टर्स. ओके, फॅक्टर्स इट इज द युनिट ऑफ हेरिडिटी. एक्झाम मध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतो, विच इज द युनिट ऑफ हेरिडिटी. आन्सर काय येते, फॅक्टर. अ पार्टिकल प्रेझेंट इन अ organism which is responsible for the inheritance expression of the character. Factor is passed from one generation to the next generation through the gamete. म्हणजे गॅमेट मध्ये कोण असतात, फॅक्टर्स असतात. फॅक्टर्स मध्ये कोण असतात, ट्रेट्स असतात. ट्रेट काय असतात, कॅरेक्टर असतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. पुढे फॅक्टर डिटरमाइन्स द जेनेटिकल कॅरेक्टर. हे अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट, लक्ष द्या. फॅक्टर काय डिटरमाइन करतात माहिती का, त्याचं कोणतं कॅरेक्टर, त्याच्या जीन्स मध्ये काय. जीन्स म्हणजेच कोण, फॅक्टर तुम्हाला मी सांगितलं. पहिल्यांदा त्याला ट्रेट म्हणू लागले, त्याच्यानंतर त्याला फॅक्टर्स म्हणले, नंतर त्याला जीन्स म्हणले. म्हणजे सिंपली फॅक्टर्स डिटरमाइन द जेनेटिक कॅरेक्टर्स ऑफ एन ऑर्गॅनिझम. बघा मी कोणकोणते कॅरेक्टर सांगितलं, म्हणजे गोष्टी सांगितलं. पहिली गोष्ट आहे कॅरेक्टर, दुसरी गोष्ट ट्रेट्स, तिसरी गोष्ट फॅक्टर्स. आता फोर्थ पॉइंट आहे, दॅट इज द जीन. सिंपली अ पीस ऑफ DNA, a segment of a DNA
तुकडा तुकडा, आता सपोज हा डीएनए याला ब्रेक केलो, याचा छोटासा पार्ट काढला, तो म्हणजे डीएनए. अ सेगमेंट और द फ्रॅगमेंट और द कट पीस ऑफ द डीएनए दॅट इज नोन एज द जीन. इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ अ डीएनए विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन. हे दोन शब्द लक्षात ठेवा. एक तर इनहेरिट पण करतो, त्याला एक्सप्रेस पण करतो ऑफ दॅट कॅरेक्टर. दॅट इज नोन एज द जीन. त्याच्यानंतर आहे अलिल्स. त्याला आपण दुसरा एक शब्द, त्याला नाव आहे अलिलोमॉर्फ्स. अलिल्सला काय म्हणतात? अलिलोमॉर्फ. तुम्हाला पेपरमध्ये हे नाही येणार, एवढंच येतं, ठीक, खूप जास्त डीप मध्ये नाही. अलिल्स म्हणजे द 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ गिवन जीन. त्या फॅक्टरचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त फॉर्म इज कॉल्ड एज द अलील. म्हणजे डिफरंट फॉर्म. मी जर हाईट म्हणलो, त्याचे 2 फॉर्म बनवलेत ना, एक टॉल नाही तर डॉर्फ. दॅट इज नोन एज द अलील. ओके. ऑफ इच दे ऑक्युपाय द आयडेंटिकल लोकाय. ते दोघं एकाच ठिकाणी असतात. लोकाय म्हणजे पोझिशन ऑन अ होमोलॉगस क्रोमोझोम. अलील इज द शॉर्ट फॉर्म ऑफ अलिलोमॉर्फ. ओके. ह्याच्या पेपरमध्ये क्वेश्चन येत नाही, पण लक्षात ठेवायचं तुम्हाला. ज्या गोष्टी सांगतोय ती केअरफुली लिसन. त्याच्यानंतर डॉमिनेंट आणि रिसेसिव्ह कोण दिले? आपल्याला डॉमिनेंट असतात, रिसेसिव्ह कोण सांगितले? ग्रिगर जॉन मेंडेलने सांगितले. त्याच्या अगोदर कोणी सांगितलंय का? त्यांनी सांगितले. ओके. डॉमिनेंट म्हणजे असे आले, आता सपोज एक्झाम्पल घ्या, एक सीएम आहे आणि एक पीएम आहे. दोघं पण काय केले? पार्टीला गेले. पार्टीला गेले, तिथे एक चेअर आहे. फक्त किती चेअर आहे? एक. मला सांगा त्या चेअरवर सीएम बसेल की पीएम बसेल? सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री. पीएम म्हणजे प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान. कोण बसेल? सीएम का नाही बसणार? पॉवर कमी आहे ना. म्हणजे या दोघांमधला डॉमिनंट, स्ट्रॉंग, पॉवरफुल कोण आहे? पीएम. त्याला म्हणायचं डॉमिनंट. त्याच्यापेक्षा लेस तो कोण आहे? म्हणजे तो रिसेसिव्ह. समजलं? या दोघांमधला पीएम डॉमिनंट झाला सेम. म्हणजे दोघं जण सोबत सोबत गेले, चलन याची, आणि याच्यासोबत पीएम नाही, याच्यासोबत एखादा मंत्री गेला, तर पॉवरफुल कोण राहिला? सीएम. म्हणजे डॉमिनेट म्हणजे असं कॅरेक्टर जे दुसऱ्याला सप्रेस करते, त्याचं चलू देत नाही. आता पप्पा आणि मम्मी येते, पार्टीला गेले, कोणाचं चलते? पप्पाच. घरी आला कोणाचं चलते? समजा आता ते चेंज होतात. त्याच्यामध्ये आपण डॉमिनेंट रिसेसिव्ह ठरू शकत नाही. आता इथे लक्षात द्या. डॉमिनेंट इट इज दॅन अलील दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट इवन इन द प्रेझेन्स ऑफ द अल्टरनेटिव्ह अलील. म्हणजे त्याचा दुसरा अलील प्रेझेंट आहे, त्याचं चलू देत नाही. दॅट इज इन अ हेट्रोझायगस कंडिशन ओनली. खूप महत्वाचं आहे बघा. हेट्रोझायगस म्हणजे ज्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ गॅमेट्स प्रेझेंट असतात किंवा प्रेझेंट असतात, त्याला आपण म्हणतो हेट्रोझायगस कंडिशन. त्याच्यामध्ये डॉमिनेंट आणि रिसेसिव्ह ठरलं जाईल. अँड ओनली अल्टरनेटिव्हली अलील दॅट एक्सप्रेस F1 जनरेशन इज कॉल्ड एज द डॉमिनंट. खूप महत्वाचं आहे. द अलील which is expressed in which generation? First filial generation. त्याच्यामध्ये जे होतात ना, त्यांना म्हणायचं डॉमिनंट. अँड इट इज द अलील ऑफ अ पेअर दॅट मास्क द एक्सप्रेशन ऑफ द अदर. दुसऱ्याला झाकून ठेवते. ते म्हणजे कोण असणार आहे? सिंपली डॉमिनंट अलील. ओके. दुसऱ्याचं चालू देते का? नाही. ते पुढे मी जेव्हा येईल ना त्या ठिकाणी सांगेल. मी ऑलरेडी सांगितलं, डिस्क्लेमर देऊन ठेवलं. एवढं सोपं नाही आहे की मी एवढं सांगाल, पण तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर समजेल. कारण की हे सगळं कन्सेप्च्युअल नॉलेज, की मला सांगावं लागेल हे असं का तसं का, पण जेवढं सांगतोय ते पेपरमध्ये येणार आहे म्हणून सांगतो. पुढे रिसेसिव्ह बघा. आता या ठिकाणी हे काय होत नाही रे? केव्हा? जेव्हा त्याच्यासोबत दुसरा अलील प्रेझेंट असतो. डॉमिनेंट असेल तर रिसेसिव्ह चालेल का? नाही. म्हणून त्याला म्हणायचं रिसेसिव्ह. इट एक्सप्रेशन ओनली इन द प्रेझेन्स ऑफ another identical allele. It is an allele that does not express in a F1 hybrid. बघा, F1 hybrid मध्ये शो होतात, जे दाखवतात. जीनोटायपिकली तर प्रेझेंट असतात, पण फिनोटायपिकली ते जे असतात ते आर कॉल्ड एज द डॉमिनंट. आणि जे F1 जनरेशन मध्ये दिसत नाही ते काय असतात? रिसेसिव्ह. छोटंसं एक्झाम्पल जर तुम्ही म्हटलं तर इथे मी सांगतो जस्ट. आता इथे कॅपिटल टी आहे, कॅपिटल टी आहे. हे कोण आहे? टॉल म्हणजेच काय आहे? डॉमिनंट. स्मॉल टी आहे, स्मॉल टी आहे. हे काय? डॉर्फ म्हणजेच काय? रिसेसिव्ह. आता तिसरं तुमच्यासाठी हायब्रिड काढतो. एक कॅपिटल टी, स्मॉल टी. आता काय आहे? टॉल आहे का? त्याच्यामध्ये तर स्मॉल टी, पण तो काय आहे? रिसेसिव्ह. म्हणून तो शो होते का? नाही. पण जर मी याला असं लिहिलं तर ते शो होते. म्हणजे त्याच्यासारखाच दिसणारा आयडेंटिकल अलील सोबत असेल तर ते शो होतात, एक्सप्रेस होतात. ते म्हणजे कोण असतात? डॉर्फ. आणि इथं कोणी असू द्या याचीच चालणार, तर म्हणायचं टॉल. दॅट इज द डॉमिनंट. ओके. समजलं? डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. मग F1 मध्ये दिसतो तो डॉमिनंट असतो की रिसेसिव्ह असतो? डॉमिनंट. F1 मध्ये दिसत नाही तो कोण असतो? रिसेसिव्ह असतो. ठीक आहे. आता पुढचा जो पॉइंट आहे फिनोटाइप. तुमच्या डोळ्याला जे दिसते एक्सटर्नल अपीअरन्स इज कॉल्ड एज द phenotype. Okay, of an individual of any trait is called as a phenotype for the trait, and it is the
ऑब्झर्वेबल, आपण त्याला बघू शकतो. अँड इट इज डिटरमाइंड बाय द डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ द एक्झाम्पल इन अ पी प्लांट. एखाद्या मी तुम्हाला पायसनचं ट्री दाखवलं, बघा ना याची उंची जास्त आहे की कमी आहे, तुम्ही बघून सांगता हा सर हे हायटेड आहे, म्हणजे ही काय झालं, त्याचं फिनोटाईप झालं. मी म्हणतो याच्या जीन्स मध्ये काय बघून सांगता येते का, त्याला म्हणायचं जिनोटाईप. जे डोळ्यांना दिसते दॅट इज द फिनोटाईप, ते दिसत नाही दॅट इज द जिनोटाईप. ओके, एक्झाम्पल आहे द हाईट ऑफ द स्टेम ऑफ द प्लांट दॅट इज द टॉल अँड डॉर्फ, किंवा टू फिनोटाइप्स. टॉल इज द डिटरमाइंड बाय द कॅपिटल टी आणि डॉर्फ खूप महत्वाचं आहे. डॉर्फ दोन पद्धतीने दाखवला जातं. एक डॉर्फ असतो तो हायब्रिड असतो, कॅपिटल टी स्मॉल टी, आणि दुसरा जो असतो स्मॉल टी. ओके, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जिनोटाइप, जे डोळ्याला दिसते का नाही, ते जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. जिनोटाइप जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ द जेनेटिक मेकअप, ज्याला जेनेटिक मेकअप म्हणतात, कोणाला जिनोटाइपला म्हणतात, ऑफ एन ऑर्गॅनिझम विथ रिस्पेक्ट टू द पर्टिक्युलर ट्रेट अँड इट इज रिप्रेझेंटेड ऑफ द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन बरोबर ऑफ एन इंडिव्हिज्युअल विथ रिस्पेक्ट टू द सिंगल कॅरेक्टर और द सेट ऑफ कॅरेक्टर. एक्झाम्पल पी प्लांट मध्ये टॉल कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी स्मॉल टी आणि डॉर्फ नंतर स्मॉल टी. फक्त आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जे दिसते ते फिनोटाइप, जे दिसत नाही ते जिनोटाइप. जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणले की जिनोटाइप, ऑब्झर्वेबल इन्फॉर्मेशन म्हणले की फिनोटाइप. ओके, इथपर्यंत. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे त्याला म्हणायचं होमो म्हणजे सारखा, दॅट इज द प्युअर. होमोझायगस, याच्यामधले जे असतात ना इंडिव्हिज्युअल, दे पजेसिंग द आयडेंटिकल आयज. फॉर एक्झाम्पल कॅपिटल टी दोघं सारखे म्हणायचं होमोझायगस. स्मॉल टी दोघं सारखे हेटेरो होमोज. आता बघा कॅपिटल टी स्मॉल टी, आता म्हणायचं हेटेरोझायगस. होमोझायगस हेटेरोझायगस होमोझायगस खेळायचं असं. ओके, त्यांना म्हणायचं होमोझायगस. आणि हे काय आहे, हेटेरो म्हणजे वेगळे, होमो म्हणजे सारखे. होमोला प्युअर म्हणतात आणि इनप्युअर कोणाला म्हणायचं, हेटेरोझायगस, कारण की तिथले दे आर नॉट आयडेंटिकल. ओके, त्यानंतरची आहे प्युअर लाईन. खूप महत्वाचा पॉईंट आहे प्युअर लाईन, पेपर मध्ये येत नाही, फक्त बघा. an individual or and group of which is the homozygous. ते सगळे कसे असतात, homozygous or the true breeding for one or more trait and constitutes the pure line plant which breeds true for a particular characteristic descendants of the single homozygous. म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त homozygous parent आहे, फक्त आणि फक्त homozygous parent आहे, त्याच्यापासून homozygous लाईन तयार होते. ओके, त्याच्यामध्ये हायब्रिडचं काय काम आहे का, नाही. लक्षात ठेवायचं असेल तर ठेवू नका, हे पेपरला येत नाही. पुढे बघा मोनो हायब्रिड. आता मोनो म्हणजे हायब्रिड म्हणजे मिक्सअप, ज्याच्यामध्ये सिंगल ट्रेट मिक्स होते, जसं की टॉल आणि डॉर्फ मिक्स वाले, त्याला म्हणायचं मोनो हायब्रिड. इट इज द हेटेरोझायगस, कारण की इथं कॅपिटल टी आणि स्मॉल टी तयार होते म्हणून त्याला म्हणायचं हेटेरोझायगस फॉर द वन ट्रेट अँड इज प्रोड्युस्ड फ्रॉम द क्रॉस बिटवीन द टू प्युअर पॅरेंट. खूप महत्वाचं आहे, मोनो हायब्रिड मध्ये टू प्युअर पॅरेंटचा क्रॉस करतात, म्हणजे कॅपिटल टी प्युअर आहे, होमोझायगस आहे. दुसरं स्मॉल टी प्युअर आहे, होमोझायगस आहे. यांचं झालं क्रॉस आणि कॅपिटल टी स्मॉल टी तयार झालं, म्हणजे मोनो. आणि हे जे क्रॉस आहे ना, सिंगल कॅरेक्टर, इथं टॉर आहे, तिथं डॉर्फ आहे, दे आर अ सिंगल कॅरेक्टर ना. प्लांटची हाईट आपण काय बघा, प्लांटची हाईट, म्हणून द क्रॉस बिटवीन द सिंगल ट्रेट इज नोन ॲज द मोनो हायब्रिड क्रॉस. आणि ह्याच्यातून जे तयार होतो ना, तो तयार होतो हायब्रिड तयार होतो, त्याला म्हणतात दॅट इज अ हेटेरोझायगस. ओके, इट इज द हेटेरोझायगस ऑफ one and it is produced from the cross between the two pure parent differing in the single pair of the contrasting character. Example hybrid tall म्हणजे capital T small t and produced in the cross between the pure tall and the pure dot. ज्याच्यामध्ये pure tall आणि pure dot चा वापर केला जातो आणि काय तयार होतो, हायब्रिड टॉल तयार होतो, capital T small t तयार होतो, त्याला म्हणायचं मोनो हायब्रिड. त्याच्यामध्ये सिंगल, तुम्हाला सांगा काही टेन्शन नाही घ्यायचं, मोनोच्या पूर्वी सिंगल शब्द आला की समजायचं, किंवा ओनली वन शब्द आला की समजायचं मोनो हायब्रिड आहे. आपल्याला काय थेरीमध्ये नाहीये, हे कशामधलं सांगतो मी, सीईटी मध्ये सांगतोय. पुढे आहे F1 जनरेशन. काहीच नाही, जे तयार होतो ना, मोनो हायब्रिडच्या क्रॉस मधून तयार होतो, किंवा डायहायब्रिडच्या क्रॉस मधून तयार होतो, किंवा टायहायब्रिडच्या क्रॉस मधून तयार होतो, जी पहिली जनरेशन असते ना, दॅट इज नोन एज द F1 जनरेशन. त्यालाच म्हणतात फर्स्ट फिलियल जनरेशन. It refers to the first filial generation and it consists of the all offsprings produced from the parental cross. Alternately, it is the first generation from a given mating between the pure parent having the contrasting characters. ठीक आहे, इथपर्यंत कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. आता थोडक्यामध्ये तुमच्या डोक्यावर ज्या जात असेल तिथे एक गोष्ट सांगतो, लक्ष द्या. कॅपिटल टी स्मॉल टी हे आहेत पॅरेंट. हे कोण आहेत रे, पॅरेंट. काय अडचण इथपर्यंत नाही. पॅरेंटला काय करावं लागेल, तर गॅमेट्स सांगावं लागते. कॅपिटल टी स्मॉल टी हे झाले गॅमेट्स. हे काय झाले, इथे काढावं लागते गॅमेट्स.
या दोघांचं काय झालं, पॉलिनेशन झालं, पॉलिनेशन मध्ये सिंपली क्रॉस झालं, कॅपिटल टी स्मॉल टी. आता जो तयार झाला ना दॅट इज नोन ॲज अ F1 जनरेशन. ओके. आणि इथं सिंगल आहे ना, सिंगल ट्रेट आहे म्हणून याला कोणता क्रॉस म्हणायचं, मोनो हायब्रिड क्रॉस. ओके. आता इथं बघा हे दोघं पण आहेत ना, हे प्युअर आहे, हा पण काय प्युअर आहे, हा कसा आहे हायब्रिड आहे. ओके. म्हणून when two pure parent cross they form a hybrid offspring. केलं काय F1 जनरेशन. ओके. मग आता इथला अजून एक्सप्लेन करा म्हणलं तर हा कॅपिटल टी आहे ना, हा डॉमिनेंट आहे आणि दुसरा आहे रिसेसिव्ह. ओके. आणि हा त्याचा जिनोटाइप आहे. मग म्हणलं याचा फिनोटाइप सांगा, तर तुम्ही सिंपली फिनोटाइप सांगायचं, याचा फिनोटाइप टॉल आहे सर, कारण की तो शो काय करतो टॉल. याचा जिनोटाइप आहे सर कॅपिटल टी स्मॉल टी. अजून याचा क्रॉस होते, ते क्रॉस आपण डायहायब्रिड मध्ये मी तुम्हाला सांगेन. इथपर्यंत आलं लक्षात. फर्स्ट फिलियर जनरेशन आली F1. ओके. त्याच्यानंतर आहे F2 जनरेशन, सेकंड फिलियर जनरेशन. फर्स्ट फिलियर जनरेशन मध्ये तुम्हाला हे आलं होतं बघा कॅपिटल टी स्मॉल टी. आता याचे गॅमेट कसे पडतात, याचा आता गॅमेट सिंपली हे दोघं क्रॉस करून गेले, कॅपिटल टी स्मॉल टी. याचा गॅमेट आला कॅपिटल टी, दुसरा गॅमेट आला स्मॉल टी, इथला गॅमेट आला कॅपिटल टी, दुसरा गॅमेट आला स्मॉल टी, क्रॉस. काय कॅपिटल टी स्मॉल टी बरोबर आहे ना, कॅपिटल टी ठीक आहे, कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी. पुढे कॅपिटल टी स्मॉल टी मोठी नाही, मोठी नाही याच्यात, मोती म्हणलं आम्ही. ओके. बघा इथं जर मी यांना का गोल केला माहिती का, हे काय बनले आता प्युअर, हे काय बनले प्युअर, हे दोघं कसे आहेत हायब्रिड. ओके. आणि आता जी जनरेशन आपण काढले नाही ते या जनरेशनचं नाव आहे F2 जनरेशन. अगोदरच्या जनरेशन नाव आहे F1 जनरेशन. म्हणून आता आपण काय बघायला मुलांना F2 जनरेशन, त्याला म्हणायचं सेकंड फिलियर जनरेशन. F2 जनरेशन म्हणजे दॅट इज नोन ॲज द सेकंड फिलियर जनरेशन प्रोजेनी दॅट प्रोड्युस्ड बाय द सेल्फिंग इनब्रीडिंग. आपण त्याच्यात इनब्रीडिंग केलंय F1 जनरेशनला. That offspring is called as the second filial generation. Example, progeny produced from the cross between the F1 generation, capital T, small t into capital T, small t. Done? कोणासाठी काही अडचण नाही. पुढे आता या ठिकाणी आपल्याला क्रॉस करायचंय, त्यासाठी आपल्याला एक बोर्ड लागतो, त्याला म्हणायचं चेकर बोर्ड. त्याला काय म्हणायचं चेकर बोर्ड. त्याला पन्नेट स्क्वेअर मेथड सुद्धा म्हणतात. त्याला कोणती मेथड म्हणतात, पन्नेट स्क्वेअर मेथड. ओके. आता ही पन्नेट स्क्वेअर मेथड कशी असते थोडक्यामध्ये सांगाल तुम्हाला. सिंपली स्क्वेअर आहे, नाव काय आहे स्क्वेअर. घेऊन आपल्याला स्क्वेअर आपलं काय चाललंय घेतलंय, 4 आठवणी करायचे याच्यासाठी, कारण की आता आपण मोनो हायब्रिड करायला. कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. ओके. कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल स्मॉल टी स्मॉल टी. सेम मी जिथं क्रॉस केलं होतं ना, इथं फक्त थोडंसं वेगळं. मग इथं बघा प्युअर हायब्रिड. ओके. जे असं जे करणार ना स्क्वेअर मध्ये, याला म्हणायचं पन्नेट स्क्वेअर. याला काय म्हणायचं पन्नेट स्क्वेअर. याचं दुसरं नाव आहे चेकर बोर्ड. याला म्हणायचं चेकर बोर्ड. लक्षात ठेवा. पुढे बघा पन्नेट स्क्वेअर किंवा त्याला चेकर बोर्ड म्हणतात. इट इज द प्रोबॅबिलिटी टेबल. याला दुसरं एक नाव आहे, त्याला काय म्हणतात प्रोबॅबिलिटी टेबल. दॅट रिप्रेझेंटिंग द परम्युटेशन combination, that is a combination of the fertilization between the gametes of the opposite mating types. In short, it is the diagrammatic representation. The combination काय लक्षात ठेवू नका, that is the diagrammatic representation. किती इझी आहे, किती इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला बघा की अजून मला इंटरेस्ट आहे, अजून पॉईंट घ्या. पुढचा पॉईंट होमोलॉगस. होमो म्हणजे सारखे, लॉगस म्हणजे लोकेशन, क्रोमोझोम म्हणजे क्रोमोझोमच्या वरच्या सेम लोकेशन. म्हणजे द मॉर्फोलॉजिकली, जेनेटिकली किंवा स्ट्रक्चरली दे आर इसेन्शियल आयडेंटिकल क्रोमोझोम प्रेझेंट ऑन अ डिप्लॉइड सेल. दे आर कॉल्ड एज द होमोलॉगस. हे पेपरला येत नाही. ओके. लक्षात ठेवा. पुढे बॅक क्रॉस. हे पेपरला येते. बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस प्रत्येक पेपरमध्ये येणार. लिहून घ्या माझं वाक्य. लिहून घेणार नाही, व्हिडिओ आहे आपल्याकडे. हे पेपरला येणार. ठीक आहे. पुढे बॅक क्रॉस म्हणजे काय लक्षात. इट इज द क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी विथ एनी ऑफ द पॅरेंट. त्यांच्या पॅरेंट सोबत कोणत्या पण त्याच्या एका प्रोजेनीचं झालेलं क्रॉस, दॅट इज नोन ॲज द बॅक क्रॉस. ओके. एक्झाम्पल F1 जनरेशन होते ना,
तो F1 जनरेशनचं मी क्रॉस केलो स्मॉल टी सोबत रिसेसिव्ह सोबत, किंवा या F1 चं क्रॉस केलो मी कॅपिटल टी सोबत. हे दोघं काय आहेत रे, दे आर द पॅरेंट. F1 काय आहे, प्रोजेनी, म्हणजे बॅकला चालले ना, बॅक क्रॉस वाले, म्हणून त्याला नाव पडलं बॅक क्रॉस. टेस्ट क्रॉस म्हणजे सिंपली आपल्याला टेस्ट क्रॉस इज द क्रॉस ऑफ अ बॅक क्रॉस. इट इज द टाइप ऑफ द बॅक क्रॉस. सिंपली याच्यासोबत रिसेसिव्ह सोबत करतात. पॅरेंट कोणता आहे, रिसेसिव्ह, म्हणजे दॅट F1 इंटू स्मॉल टी. आणि पेपरला हे येणार आहे, वरचं नाही येणार आहे या वर्षी. कोणतं येणार आहे, टेस्ट क्रॉस येणार. हे सोपं आहे, सगळ्यालाच माहिती आहे. बॅक क्रॉस म्हणजे सिंपली त्या प्रोजेनीचे क्रॉस करायचे आपल्याला पॅरेंट सोबत. पण कोणत्या पॅरेंट सोबत, जर रिसेसिव्ह सोबत केलं त्याचं नाव बघा, त्याचं नाव म्हणायचं टेस्ट क्रॉस. इट इज द क्रॉस ऑफ F1 progeny with the homozygous recessive parent and it is used to test the homozygous or heterozygous nature of the hybrid. आणि याचा वापर केला जातो की बाबा जे हायब्रिड आहे तो होमोझायगस आहे की हेटेरोझायगस आहे हे फाइंड आउट करण्यासाठी. मी तुम्हाला सांगितलं असतं हे कसं करतात, पण पुढे येईल त्यावेळेस सांगेल. पुढचा आहे फिनोटायपिक रेशो. जर तुमच्या डोळ्याला रेशो दिसतो त्याला म्हणायचं फिनोटायपिक, जर तुमच्या डोळ्याला दिसत नाही त्याला म्हणायचं जिनोटायपिक. सिंपली फिनोटायपिक रेशो मध्ये बघा, it is the ratio of the offspring produced in the F2 generation subsequently generation with the respect to the physical appearance. जसे की आता मी एक रेशो काढला, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी एक आला, कॅपिटल टी स्मॉल टी दोन आले, स्मॉल टी एक आला, म्हणजे याचा रेशो आला 1:2:1. हे दिसालंय मला, हे मला दिसतंय, म्हणून हा कोणता रेशो झाला, फिनोटायपिक रेशो नाही, हा झाला जिनोटायपिक रेशो. हे मला दिसत नाही कारण की आतमध्ये ना तुम्हाला थोडीच बदलाय कॅपिटल टी दिसते. कळते का, आपण असं प्लांटला बघलं आणि बघून सांगलं हा याचा जिनोटायपिक रेशो कॅपिटल टी हे कळते का, नाही. बघा मी थोडं ट्विस्ट करून सांगणार नाही. ठीक आहे, कॅपिटल टी स्मॉल टी 1:2:1. इट इज द जिनोटायपिक रेशो. विच ऑफ द जिनोटायपिक रेशो ऑफ द फोरलाइन मोनोहायब्रिड क्रॉस, असा क्वेश्चन येतो सिंपली. तर तो असतो 1:2:1. ओके, लक्षात ठेवा. आणि जो फिनोटायपिक आहे जो दिसतो, मग आता मला हायब्रिड सुद्धा टॉल दिसतात ना, मग हे टॉल 3 जण आहेत. टॉल किती येतात, 3. आणि डॉर्फ किती जण आहेत रे, 1, म्हणजे 3:1. इट इज द फिनोटायपिक रेशो. ओके, म्हणजे सिंपली इट इज द रेशो ऑफ द ऑफस्प्रिंग प्रोड्यूस्ड इन द सबसिक्वेंट जनरेशन, दॅट इज द फिजिकल अपीयरन्स. 3 टॉल 1 डॉट 3:1, म्हणजे फिनोटायपिक रेशो 3:1, जिनोटायपिक रेशो 1:2:1. ठीक आहे, या ठिकाणी आपण काय बघितलं होतं मुलांना, सगळे टर्म्स बघितलं होतं, डेफिनेशन्स बघितलं कोणाचे, जेनेटिक्सचे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला पुढचा पॉईंट शिकायचा आहे मोनोहायब्रिड क्रॉस, आणि उद्या तुमचा पेपर असेल दुसरा टॉपिक. म्हणून अभ्यास करा, मी नोट्स शेअर केलेला आहे. ओके, धन्यवाद.